वाओ यार, अपनी पैंट की जेब में हाथ डाल के एडजस्टमेंट करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। तर आवडणं तुम्ही बघू शकता आम्हाला इथे मुंबईला आहे बा आमच्या गाडी चालवत आहे समीर भाऊ ऐकायला जाईल भाऊ आता आम्हाला मुंबईला जायचंय समीर भाऊ आम्हाला सिद्धूला घेऊन चाललाय सोडायला तर आम्हाला समीर भाऊला नेण्याची खूप इच्छा होती पण काही कारण असं तर आम्ही जाऊ देऊ शकत नाही समीर भाऊ तर आवडणं आता वाजले 11:30 आणि आम्हाला जायचंय मुंबईला आमचा हशो गाडी चालवतोय आता आम्हाला इथून नाशिक रोडला जायचंय नाशिक रोड सोडण्यासाठी आमच्या 2 माणसं आले बा कुख्यात गुंड सुडकोची हनुमान शान सिद्धू आणि समीर आम्हाला लोकांकडे चाललंय मुंबईला आम्ही मस्त मुंबईला जाऊ अब ये कौन है बे मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू। तर भावांनो नाशिक रोडला गेल्यानंतर आम्ही ट्रेनचं तिकीट घेतलं आम्हाला जायचं होतं मुंबईला आणि सोबत आम्हाला सोडायला समीर आणि सिद्धू पण आले होते आम्ही सर्व ऑन गँग रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो आणि आमची ट्रेन होती 1 वाजेची आणि थोडा वेळ टाइमपास केला तर भावांनो तुम्ही बघू शकता आम्ही आले नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आम्हाला जायचंय मुंबईला आम्ही ट्रेनचं तिकीट काढलं आता आमची ट्रेन येणार 1 वाजता आम्ही आता इथून निघून जाऊ नाही का बघू पुढचा प्रवास कसा होता आमचा तर भावांनो आम्हाला जायचंय मुंबईला आम्ही सोबत ट्रेनचं तिकीट काढले आम्हाला भाऊचं नाव काय पंकज भाऊचं भाऊ जळगावून आलेलं जळगावून आलेलं आहे टाटा चालू आम्ही कल्याण चालू आहे सोबत जाऊ मस्त की हर्ष भाऊ काय मजेत ना मजेत भाऊ काही सगळं चाललंय मस्त की एन्जॉय करायचं आम्हाला कल्याण थोडं फिरू मस्त की बघू काय आता चल मित्रांनो आम्ही चाललंय सगळं आम्हाला सोडून चाललंय तर आवडणं आम्हाला जायचं मुंबईला जाऊ शकता जनरल मध्ये किती गर्दी आहे आमचा थोडा बजेट कमी होता आम्ही जनरलने आलेले अरे तुम्हाला तर हे मला सांगून गेले मला जे झवे सोडायला आलते का माग तो सुट्टी मारतो का टिटी त्याला सांगत होते बाई समोर आमच्या माणसाला हे नवीन होतं भाऊचं नाव काय अकबर ना अकबर भेटले आम्हाला आमचा थोडा बजेट कमी होतो आम्ही जनरलने चालतंय आमचा पैसा नाही स्लीपर वगैरे असतंय बघ तुम्ही जनरल किती गर्दी आहे इथं आम्हाला बिलकुल बसायला सोडा झोपायला सुद्धा आकार आहे झोपायच जड वाचायला का नाही इथं आमची समजून घ्या आता काय बोलायचं तर भावांनो तुम्ही बघू शकता आम्हाला किती संघर्ष करावा लागतं इथं बसायला नाही ती लोकांना तर बिलकुलच नाही बघा किती गर्दी नाही हे असं आयुष्यात जनरल मध्ये हो ना थोडे पैसे कमवा आणि स्लीपरचे तिकीट घ्या हे वाश बघा नमस्कार नमस्कार। क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है अरे सर क्या बात। तर मित्रांनो आम्ही नाशिक रोडवरून निघालो कसारा इगतपुरी मार्गे आम्ही शेवटी पोहोचलो कल्याण स्टेशनवर तर आव्हानो तुम्ही बघू शकता आम्ही आलोय मुंबईला आमचा प्रवास म्हणजे थोडासा वेदनादायी घडला नाही कारण आम्ही जनरलने आलेलो आहे आमचा बजेट कमी होता शेवटी आता आम्ही मुंबईला पोहोचलो कल्याण स्टेशनवर आता आम्ही धिंगाणा करा दिवसमध्ये काय आठवस तुला मग नाही धिंगाणा काय मजा येंगे आम्ही बहुत मजा येंगे नाही का शेवटी आमचा प्रवास थोडासा झाला आता काय बोलू शकत नाही कसं आमच्या भावना मनापर्यंत तापलेल्या बरं खूप आमचा प्रवास खूप वेदनादायी होता आम्ही जनरल डब्यात हॉटेलला बुकिंग केलेली रूम आम्ही इथं बुकिंग केली रूम तिकडे जायचं आता आम्हाला काही लोक आता आम्ही कल्याण बसलोय लोकल मध्ये आता आम्हाला ठाण्याला जायचंय आमचा हर्षभाई पाय वाटलेला नाही जाम थोडं आता संकल आता काय करणार आता आम्हाला जायचंय ठाण्याला थोडा एन्जॉयमेंट करू काय तिकडे भावांनो आम्ही आता ठाण्यात आलेलो आहे आम्हाला आता नाश्ता वगैरे करायचा आहे तर खूप लागले नाही बोल आता आम्ही ठाणे रेल्वे स्टेशन आता मस्त थोडं नाश्त्याचं मग मस्त होईल काम तर होत आपलं थोडं पेट पूजा पण इम्पॉर्टंट ना आता तुला मग खाऊ पिऊ मस्त बनवायचं आम्ही नाही A few moments later. तर भावांनो आम्ही आलो होतो दादरला आता इथून आम्हाला चर्च गेट जायचंय तिथे लाईन नंबर 9 आहे आता आम्हाला लाईन नंबर 2 वर जायचंय इथून आम्हाला चर्च गेटला जायचं आहे तर सकाळचे 6 वाजले ते मी आणि हर्ष निघालो दादर मार्गे चर्च गेटला आम्हाला मरीन ड्राईव्हला जायचं होतं तर भावांनो शेवटी आम्ही चर्च गेटला पोहोचलोय तुम्ही तोंड बोलतो भाऊ किती वैतागलेलं आहे काय 6 तास लोकल मध्ये ट्रॅव्हल केलाय हो काय करावं लागतो आता आम्ही 6 तास मुंबई नाशिकवरून मुंबईला यायला नाही लागले तेवढे इथे ट्रॅव्हल मध्ये 6 तास गेले काय मित्र आता आम्ही इथून मरीन ड्राईव्हला जाणार आहे आणि थोडं एन्जॉय करू कसं आहे पब्लिकचा वाटतं तिकडे बघू नाही का फर्स्ट टाइम मुंबईला मस्त आता मरीन ड्राईव्ह एन्जॉय करू आम्ही मुंबई मेरी जान तुम्ही बघू शकता मित्रांनो इथून आपल्याला मरीन ड्राईव्ह जायचं आहे
तर भावांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही मुंबईला पोहोचलोय आणि मेन म्हणजे आम्ही मरीन ड्राईव्हला पोहोचलोय. तुम्ही तर बघू शकता किती वाजता आता राहणे इकडं पूर्ण समुद्र चारी बाजूने आणि आम्ही जिथं उभं आहे ना ते तिथं विषय एकदम हार्ड आहे. तर भावांनो तुम्ही बघू शकता 4 बाजून समुद्र आहे आणि मरीन ड्राईव्हचा व्ह्यू म्हणजे एकदम ओजी दिसतोय नाही का आता. आता आम्ही बघू पुढं बघू कसं बघा आम्हाला एन्जॉय करता काय काही नाही. बिल्डिंग दिसली त्याच्या बाजूला. तर भावांनो तुम्ही बघू शकता इथं आम्हाला मरीन ड्राईव्ह आहे ना इथं अंबानीची बिल्डिंग दिसली आम्हाला. हे बघू शकता ही अंबानीची बिल्डिंग आहे ही वाली. हा हे बघू शकता ही अँटिले बिल्डिंग आहे. हे तुम्ही बघू शकता इथं वानखेडे स्टेडियमचा व्ह्यू आहे अशा प्रकारे. आय थिंक या साईडला वानखेडे स्टेडियम वाटतं आपण तिकडे पण जाऊन बघू कसं आहे काय स्टेडियम मध्ये. चर्च गेटहून आम्हाला वानखेडे स्टेडियम पण दिसलं. तिथे दिलीप सरदेसाई गेट पण होता. आम्ही थोड्या वेळ वानखेडे स्टेडियम बघितलं मग थोड्याच वेळात चर्च गेट आम्ही 112 नंबर बस पकडली आणि आम्ही निघालो गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी. तर भावांनो आम्ही आलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. माझं हर्ष पण आहे. आम्ही रात्री एकदम जाम आहे. आम्ही 112 बस पकडून आता आलेलो आहे गेटवे ऑफ इंडिया बघायला. आता बघू पुढं कसं. वाजले डायरेक्ट 12 नाही रे 9 वाजले 9 सॉरी आमचे 12 वाजले नाही सॉरी आमचे 12 वाजले. होऊ शकतं मित्रांनो आता आम्हाला इथून कुलाबा पोलीस ठाणे तर आमची चेकिंग करते बॅगची. तर आव्हान आमची ती सक्सेस झालेली आहे. आम्ही आलेलो आहे गेट ऑफ इंडियाला. इथं तुम्हाला ताज हॉटेल बघू इथं आमच्या ताज हॉटेल आहे. आम्ही आता थोडं 21 फ्लोअर बुक केलेलं आपण. आम्ही इथं बुक केलेलं आहे. माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे डुग्गूच्या बर्थडे साठी आम्ही बुक केलेलं आहे. आता चला 2 फोटो बिटो काढू आता इथून आम्ही आणि इथून आम्हाला सिद्धिविनायकला पण जायचंय. हे तू व्हिडिओ काढतो. आजची ट्रिप सक्सेस झालेली आहे. आम्ही गेट ऑफ इंडिया जवळ आलेलो आहे आणि थांबा तुम्हाला अजून गोष्ट दाखवतो नाही का. आमच्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही तिथं ताज हॉटेल आहे. तेच हॉटेल जेव्हा 2011 साली ते बॉम्ब सुडाले त्या केला तेव्हा इथं खूप क्षती झालं होतं. तर आमचा आजचा इकडचा प्रवास म्हणजे एकदम ओझी ठरतो नाही का. कारण आम्ही इथं जाणार होतो थोडं आम्ही ताज हॉटेलमध्ये कॉफी प्यायला. आमचा हजबो बिल भरणार त्याचं बघू पुढं काय होतं काय. तर भावांनो तुम्ही बघू शकता इथून विदेशातून खूप लोक आलेले आहे गेटवे इंडिया बघण्यासाठी. आपलं एक मुंबईची अनमान शान आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल ते बघण्यासाठी. बघा तुम्ही किती लांब लांब लोक आलेले. दादा त्यांच्या कॅमेरा उंच झूम कर लागतं त्यांच्यावर त्यांच्या कॅमेरा झूम कर लागतं बघा सर. ते सर अमेरिकेहून आलेले इकडं मुंबईला स्पेशली आपलं ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी. तर भावांना आमची आजची मुंबई ट्रिप इथं संपते. कुठं तुम्ही आमच्या आलं बस हवा निकल गई. नाशिकमध्ये कडक थंडी कडक ऊन राहिली. आमचं पूर्ण सुकुंड पापड आलाय पापड राहिली. आता शेवटी काय घरी जावंच आता घराची ओढ असते आमची. आता आम्ही नाशिकला निघतोय. नाशिक येऊन 2-4 मिनिटात. चला भाऊ आता आम्ही ना मुंबईच्या गडीमध्ये गडूळ पडलेले. आता आम्ही नाशिकला निघतोय. तू भाऊ तू कोणी बघून सांगू शकता की भाऊ किती वाईट लागलेला आहे. जिरली आमची पास 2 शब्दात विषय संपवून टाकतो. जिरली हे बा ऑन माईक बोलतो डायरेक्टली विषय संपला जिरली बस. आता मुंबई नको आता आपलं नाशिक बरं. नाशिक मुंबईला हात जोडून दे. मना गाव मना देश खानदेश नाशिक आहे मना देश. चला हो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. आम्ही नाशिकला सुखरूप पोहोचलेलो आहे. आता इथून आम्ही घरी जाऊ आराम करू. आता आजचा ब्लॉग आमच्या इथं संपतोय. अशी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा. बाय.